जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते। संत समागमचे सर्व असणारे आदरणीय शास्त्रीजी त्यांच्या चरणी वंदन करते। याच संत समागमावर बोलणारे सर्व काही जे वक्ते आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, वैदिक कर्म करणारे आहेत, त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करते। सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजचं जे आपलं चिंतन आहे ते आपलं चिंतन सुरू करूया। गेले 2 दिवस आपण उपनिषद बघतोय, ऐतरेय उपनिषद बघतोय। ऋग्वेदाचं असणारं हे उपनिषद आपण बघितलं, त्यातले 2 खंड आपण बघितले, म्हणजे 2 अध्याय, त्यातले आपण जवळजवळ 4 खंड झाले। आता 5वा खंड आपला आज आहे, त्याचं चिंतन आपण केलं आणि आज 3रा अध्याय जो आहे त्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण प्रविष्ट करणार आहोत। काल आपण जो विचार बघितला होता की वामदेव ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये शिरणार होते त्याच वेळेला त्यांना आत्मज्ञान झालं, मी कोण आहे याची जाणीव झाली आणि एखादा गरुड जसा आकाशामध्ये झेप घेतो तसे ते ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटले। इथपर्यंत आपण आलो होतो आणि इथे 2रा अध्याय जो आहे तो संपला आणि आपण आता 3ऱ्या अध्यायामध्ये प्रविष्ट होणार आहोत। 3ऱ्या अध्यायामध्ये प्रविष्ट होताना फक्त आपण आधी थोडं आपल्याला आजचा विषय काय आहे त्याचं थोडं, म्हणजे कोणता विषय आपल्याला घ्यायचा आहे, आजचा विषयाचं थोडं ओळख करून घेऊया की आपण आज काय बघणार आहोत। 3ऱ्या अध्यायामध्ये ऐतरेय उपनिषदाच्या श्रुतिमावली आपल्याला काय सांगते बघणार आहोत। त्याने असं म्हटले की संपूर्ण शरीराची उत्पत्ती कशी झाली, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं आपण बघितलं। आता जीव कशाला म्हणतात, आपण प्रत्येक उपनिषदामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया बघितल्या, अर्थात सगळीकडे भाषा वेगळी असली तरी सांगितलेलं एकच आहे की शरीरस्थ जो आहे म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, जे व्यापक आहे, ते ब्रह्मतत्व जेव्हा शरीरामध्ये शांत झालं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात आणि हा आत्मा जो आहे त्याला या उपनिषदामध्ये एक वेगळं नाव दिलेलं आहे आणि त्याला अमुख्य आत्मा म्हटलेलं आहे। 2रं नाव दिले, त्यांनी म्हटले की हा शरीरस्थ प्रज्ञान आहे आणि हा सोपाधिक आहे। याचा अर्थ उपाधीच्या सह जे असतं त्याला सोपाधिक म्हणतात। ब्रह्म निरुपाधिक आहे आणि आत्मा उपाधीच्या सहित आहे आणि जे उपाधीच्या सहित आहे त्याला सोपाधिक म्हटलंय आणि म्हणून शरीरस्थ प्रज्ञान जो आहे तो सोपाधिक आहे। त्याच सोपाधिक प्रज्ञानाला चिदाभास म्हणतात, त्यालाच जीव म्हणतात, त्यालाच इथे आणखीन एक नाव दिले म्हणजे अमुख्य आत्मा, मुख्य नाही अमुख्य आत्मा, अशी 4 नावं दिली आहेत। आता हे जे सोपाधिक म्हटलेलं आहे ते या शरीरामध्ये, या देहाच्या मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते कसं होतं, ते निरुपाधिक चैतन्य होतं आणि जे निरुपाधिक चैतन्य होतं ते त्यालाच निरुपाधिक प्रज्ञान म्हटलंय आणि निरुपाधिक प्रज्ञान म्हणजेच ब्रह्म। आता 2 नवीन शब्द आपल्या समोर आले, एक निरुपाधिक प्रज्ञान आणि एक सोपाधिक प्रज्ञान। आता त्यांनी म्हटले जे निरुपाधिक होतं
तेच काय झालं तर ते सोपाधिक झालं. म्हणजे निरुपाधिक प्रज्ञान सोपाधिक झालं, म्हणजेच ते शांत झालं, मर्यादित झालं. आता त्यांनी सांगितलं इकडे 2 गोष्टी आपल्याला पक्क्या समजून घ्यायच्या, आणि त्या समजून घेतल्याशिवाय या उपनिषदामधलं प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे त्याचं जे समानाधिकरण आहे ते आपल्याला समजणं जरा सोपं जाईल. आणि म्हणून ते समजून घेण्यासाठी इथे काय सांगितलं आहे, त्याने असं म्हटलं आहे की एका सत्तेमध्ये 2 गोष्टी आहेत. एक निरुपाधिक सत्ता आहे आणि एक कशी आहे, उपाधिक सत्ता आहे, म्हणजे जी आपण ज्याला म्हणतो माईक सत्ता आहे. माईक सत्तेमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जीव आहे, ज्या जीवाला अविद्येची उपाधी आहे, आणि एक ईश्वर आहे ज्याला मायेची उपाधी आहे. म्हणून जीव आणि ईश्वर हे मायेमध्ये येणारे आहेत, आणि हे दोघं एका सत्तेमध्ये आहेत. पण या दोन्हींचा जो निर्माता असणारा जो आहे ते कोण आहेत, तर ते म्हणजे त्यांनी म्हटले की एक निरुपाधिक प्रज्ञान आहे, आणि निरुपाधिक प्रज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे, आणि एक सोपाधिक प्रज्ञान आहे, आणि सोपाधिक प्रज्ञान म्हणजे याच देहामध्ये ते कूटस्थ आहे. आपण कूटस्थ हा शब्द बरेच वेळेला बघितला. कूट म्हणजे ऐरण. ऐरण जशी केवळ असते, जिच्या अस्तित्वावरती प्रत्येक गोष्ट घडते, पण ती प्रत्यक्ष काहीच करत नाही, ती काही करत नाही, पण जिच्याशिवाय काही होत नाही, अशी ती ऐरण म्हणजे कूट, म्हणजेच कूटस्थ. म्हणून सोपाधिक प्रज्ञान जे आहे त्याला कूटस्थ म्हणतात, आणि निरुपाधिक प्रज्ञान जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात. हे दोघेही निराकार असणाऱ्या एका सत्तेतले आहेत, आणि म्हणून जे एका सत्तेतले आहेत त्यांचं समानाधिकरण आहे. आणि हे समानाधिकरण असल्यामुळे कूटस्थच काय आहे, तर कूटस्थच ब्रह्म आहे. सोपाधिक प्रज्ञानच निरुपाधिक प्रज्ञान आहे, आणि म्हणून प्रज्ञानम ब्रह्म हे काय झालं, महावाक्य झालं. आता इथे दोन्हीचं समानाधिकरण सिद्ध झालं, आणि हे समानाधिकरण सिद्ध करण्यासाठी हा 3रा जो अध्याय आहे ना, त्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आता 4 मंत्र आहेत त्याच्यामध्ये, त्या 4 मंत्रांच्या साह्याने आपण हा विषय थोडा आणखीन सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा विषय आपल्याला इथे सोपाधिक आणि निरुपाधिक 2 प्रज्ञान आहेत असं सांगितलं, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता 3ऱ्या अध्यायामध्ये आपण प्रविष्ट होतोय, आणि तिथे सुरुवात अशी केली की जे शिष्य आहेत त्या शिष्यांना कळलं की वामदेव जे आहेत त्या वामदेव कसे मुक्त झाले, तर आत्मज्ञानाने ते मुक्त झाले एवढं ऐकलं, आणि त्यांची ते जीवनमुक्तीचं वैभव काय आहे. जीवनमुक्तीचं वैभव असं आहे की आता जिथे काहीच हवे नको पण नाही, अखंड आनंदाची स्थिती, हे जे सगळं ते त्या शिष्याने ऐकलं, आणि आता शिष्याच्या अंतरंगामध्ये आत्मज्ञानाची गोडी लागली. आता ती आत्मज्ञानाची गोडी लागल्यानंतर त्या शिष्यांना वाटते की आता हे आत्मज्ञान मला सुद्धा मिळालं पाहिजे. याचा अर्थ हे जे ज्ञान आहे हे ज्ञानही मला समजलं पाहिजे, याची अनुभूतीही मला आली पाहिजे. आणि म्हणून इथे काय झालं तर जिज्ञासा जागी झाली. बघा, विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक काय आहे तर आपल्याला काय मिळालेलं आहे की नरदेह मिळालेला आहे, आणि म्हणून काय आहे, मानवत्व मिळालेलं आहे, मुमुक्षत्व आहे. याचा अर्थ इथे जिज्ञासा निर्माण झाली, मुमुक्षत्व निर्माण झाले. आता मुमुक्षत्व नुसतं उपयोग नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे, महापुरुषांचा आश्रय पाहिजे. आणि त्या महापुरुषांचा आश्रय म्हणजेच वामदेवांसारखे जे श्रेष्ठ आहेत, जे सद्गुरू आहेत, जे ज्ञानी आहेत, तर त्यांचा आपल्याला आश्रय घेतला पाहिजे. आणि तो आश्रय जेव्हा मिळतो तेव्हा आपली काय आहे तर मुक्तीची वाट त्या ठिकाणी होते, हे सुरुवातीला सांगितलंय. आणि मग ही जी गोडी शिष्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली आहे ती कशी झाली आहे सांगितलंय बरं का. ती सांगताना असं म्हटले, ही महद्भाग्याची घडी, ही महद्भाग्याची घडी ती आहे वैराग्याची जोडी. म्हणजे एक तर नरदेह मिळालेला आहे, ही महद्भाग्याने नरदेह मिळालेला आहे, त्यात परमेश्वर जाणण्यासाठी थोडंसं वैराग्य अंतरंगामध्ये त्याच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि म्हणून ती आहे वैराग्याची जोडी. आणि आत्मानात्म आवडी, आता अंतःकरणामध्ये आत्मानात्म विवेक जागृत झाला आहे. देव म्हणजे कोण आहे, देवाचं स्वरूप काय आहे,
देवाचं आणि माझं नातं काय आहे हे मला आता सगळं कळलं पाहिजे. आणि देव जर शाश्वत असेल तर या देहामध्ये काहीतरी जो मी आहे तोही मला कळला पाहिजे. हाही जो आत्मानात्म विचार आहे तो जो आहे ती जिज्ञासा आता जागृत झाली. आणि म्हणून आत्मानात्म आवडी गुरुपसदनी. आता सद्गुरूंच्या सदनामध्ये यासाठी आता कसला आश्रय घेतलेला आहे तर सद्गुरूंच्या सदनाचा आश्रय घेतला आहे. दोन अर्थाने सद्गुरूंचं सदन म्हटलंय. सदन याचा अर्थ घर. आता घरामध्ये म्हणजे आता तर सद्गुरूंच्या घराचा आश्रय घ्यायचा आहे का? सद्गुरूंचे शरीर जे ज्ञानाने संपूर्ण परिपूर्ण आहे, जे ज्ञान घन आहे, ते त्यांचं पहिलं काय घर आहे. आणि मग ते ज्या घरात राहतात ते त्यांचं दुसरं घर आहे. आणि म्हणून शिष्याने आता कसला आश्रय घेतलेला आहे तर संत सद्गुरू ज्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये त्यांच्या चरणी तो गेलेला आहे. आणि आता सद्गुरूंचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या त्या देहरूपी घराचा आश्रय जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. कारण त्या शिष्याला आता अंतरंगातून काय जाणायचं आहे तर आत्मस्वरूप जाणून घ्यायचं आहे. आणि आता त्यासाठी तो पुढे काय करतो सांगितले. तेथं आत्माची जागेपणी, तेथं आत्माची जागेपणी तोची स्वप्नाचे प्रांगणी, निद्रा न लागे जणी आरतीची नी. फार सुंदर ओवी आहे. त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेला तुम्ही संतांच्या घरी जाल, ज्या वेळेला सद्गुरूंच्या घरी जाल, तेव्हा तुकोबारायांचं एक वचन आहे. हे जे संत किंवा सद्गुरू बोलतात त्यांची साधी वचनं म्हणजे सुद्धा वचनच आहेत. कारण ते परमात्म्याशिवाय किंवा ब्रह्माशिवाय काहीच बोलत नाहीत, आत्म्याशिवाय काहीच बोलत नाहीत. त्यांचा अंतःकरणाची वृत्ती जसा तो म्हणतात ना, होकायंत्राचा एक काटा जसा अखंड उत्तर दिशा दाखवतो, तसं ज्ञानी आणि सद्गुरूंची अंतःकरण वृत्ती जी आहे ती अखंड आत्माकार झालेली आहे. आणि अशा या सद्गुरूंच्या सदनामध्ये तेथ आत्माची जागेपणी म्हणजे जागृत अवस्थेमध्ये ते नित्य आत्मस्वरूपामध्येच असतात. आणि म्हणून ते जे जे काही बोलतात ते त्या आत्मस्वरूपाच्या विषयीच बोलतात. आता शिष्य तिकडे गेलेला आहे त्यांच्या चरणी, त्यामुळे तो काय श्रवण करतोय, तो अखंड आत्म्याच्या विषयीचं श्रवण करतोय. आणि परिणाम काय झालाय त्याच्या अंतःकरणावरती या आत्म्याचा असा काही एक संस्कार उमटला आहे, असं काही ते चित्तावरती तो आत्मा त्याच्या आता ठसला गेलाय की परिणामी काय घडतं, दिवसभर तो त्यांच्या चरणी आत्म्याविषयीच ऐकतो. त्या आत्म्याची गोडी त्याला निर्माण होते. आणि जागृत अवस्थेमध्ये सतत त्या आत्म्याचं श्रवण करून 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 परिणामी रात्री जेव्हा तो झोपतो तेव्हा स्वप्नामध्ये त्यांनी म्हटलंय की तोची आत्मा स्वप्ना माझी प्रांगणी. याचा अर्थ स्वप्नाच्या प्रांगणामध्ये सुद्धा त्याला काय दिसतं, आत्मस्वरूपाचं चिंतन दिसतं. कोणीतरी आपल्याला बोध केलं असं दिसतं. तो एक तर तो परमात्मा तरी दिसेल, त्याचं उपास्य दैवत तरी दिसेल, नाहीतर त्या आत्मस्वरूपाचं तरी त्याला भान असेल. याचा अर्थ स्वप्नामध्ये सुद्धा त्याला काय आहे तर त्याला दिवसभर त्यांनी जे श्रवण केलेलं आहे तेच त्याला आठवतं. आणि मग या ठिकाणी आता तो साधक जो आहे ना तो जागा होतो, तो जागृत होतो. जाग्या झाल्याचा परिणाम काय होतो त्यांनी म्हटले, निद्रा न लागे झणी. आता त्या साधकाला, आता त्या भक्ताला झोप लागत नाही. आणि का झोप लागत नाही, कारण त्याला कळतं, डॉक्टर काका आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात की खरा भक्त तोच असतो की जो काळ, काम आणि वेग याचं गणित घालतो. आत्तापर्यंत माझं आयुष्य कशामध्ये फुकट गेलं, प्रपंचामध्ये फुकट गेलं, आता उरलेला किती काळ आहे, तो प्रत्येक काळ जर मला आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी घालवायचा असेल तर मला दिवस आणि रात्र मला उपासना केली पाहिजे. मग दिवस आणि रात्र जर अखंड मला उपासना करायची असेल तर मग त्याला रात्रीची झोप पण नाही. मग झोपेमध्ये किती वेळ आपला वाया जातो. मग तो वेळ जर आपल्याला साधनेमध्ये घालवायचा असेल, तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याचा अर्थ सतत चिंतन करावं लागेल. आणि इथे तेच सांगितलंय, निद्रा न लागे जणी आरतीचेनी. तो जीव इतका आर्त होतो, परमेश्वर दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ होतो. आत्मस्वरूप मला कळलं पाहिजे म्हणून तो व्याकुळ होतो. आणि व्याकुळ झालेला तो सद्गुरूंच्या चरणी जाऊन बसतो. आणि काही करून तुम्ही मला हे समजावून सांगा म्हणूनच बसतो. आता त्याला झोपही लागत नाही. का नाही झोप लागत, कारण मला हे कळलं पाहिजे. कारण माझ्याकडे तर आयुष्याचा वेळ कमी आहे. या असलेल्या आयुष्याच्या कमी वेळामध्ये मला हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. कारण मला अत्यंत
पुरुषार्थाचा वापर करायचा आहे आणि आता माझ्या जीवनाचं साफल्य मला माझ्या पदरी पडून घ्यायचं आहे. इतकं तर आत्महित शिष्याने जाणलं पाहिजे की नको सद्गुरूंच्या चरणी? तेवढी जिज्ञासा त्याच्या अंतरंगात निर्माण झालीच पाहिजे. उपनिषदाचा पहिला मंत्र आपल्याला सांगते बरं का. आणि म्हणून हा कोणाकडे येतो तर सद्गुरूंच्या चरणी येतो. मग आता सद्गुरूंचं देणं काय आहे ह्याला? आम्ही जातो सद्गुरूंच्या चरणी. विचार करा, आम्ही कशासाठी जातो? जातानाच मनामध्ये काहीतरी पाहिजे असतं. समर्थ म्हणतात की जनाचा लालची स्वभाव, आरंभीचं म्हणती काहीतरी देव. ज्याला आम्ही देव म्हणतो त्यांनी मला काहीतरी द्यावं, अशीच तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे. निष्कामतेने जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा सद्गुरूंकडे गेल्यानंतर समित पाणी कसं जायचं आपण बघितलं. आणि समित पाणी गेल्यानंतर तेव्हा काय करतात तर जेव्हा आपण अनन्यभावे त्यांना शरण जातो तेव्हा ते जे ज्ञानी असतात ते ज्ञानीना तत्वदर्शन आपल्याला तत्वदर्शन करून देतात. मग अशा या सद्गुरूंचं देणं शिष्याला काय असेल? ते काय देतात शिष्याला? ते शिष्याला फक्त तत्वमसीचा बोध करतात. आणि बोध केल्यानंतर ते जे काही दीक्षा देतील, दीक्षा याचा अर्थ क्षणार्धात दीयते सा एव दीक्षा. त्यांच्याकडे जे काही आहे ते एका क्षणामध्ये ते तुमच्यामध्ये संक्रमित करतात. हे जे संक्रमित करणं आहे त्याला दीक्षा म्हणतात. मग त्यावेळेचा अनुभव काय आहे? तो अनुभव एवढाच असतो की ज्या वेळेला सद्गुरूंनी दीक्षा दिलेली असते, ज्या वेळेला सद्गुरूंनी शिष्याला आपलं म्हटलेलं असतं, त्याला बोध केलेला असतो, तेव्हा क्षणकाल त्या शिष्याला विलक्षण आनंदाची प्राप्ती झालेली असते. आणि ती आनंदाची अनुभूती कशी असते तर देहाशिवाय मी ह्याची अनुभूती एक क्षणकाल त्यावेळेला त्यांनी दिलेली असते. म्हणजे देहाशिवाय मी आहे एवढाच अनुभव, एवढीच प्रचिती, एवढाच बोध सद्गुरू करतात. ह्याच्या पलीकडे दुसरं ते काहीच देत नाहीत. आपल्याला असं वाटतं त्यांनी मला हे दिले, नाही, ते त्यांचं देणं नाहीच. देहाशिवाय मी आहे, इंद्रियांच्या शिवाय मी आहे. शुद्ध जाणीव म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप आहे. हे जे स्वतःचं जन्मजन्मांचं हरवलेलं जे स्वरूप आहे ते स्वरूप काय आहे तर तेवढं कोण देतं तर ते सद्गुरू देतात, त्या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून ती इतकी उत्सुकता शिष्याच्या अंतःकरणामध्ये असते. त्याची झोप जाते, त्याला खायला लागत नाही, त्याला झोप लागत नाही. काय करीन मी त्यांच्याकडे बसून हे समजून घेईन, एवढी तळमळ लागली पाहिजे. आता प्रत्येकजण स्वतःला आपण प्रश्न विचारूया, मला लागली का एवढी तळमळ आत्मज्ञानाची? आपल्याला तळमळ नाही लागली. मी फजिती सांगते माझी. मी खूप मोठ्या एका संतांच्याकडे गेले होते, नावही सांगते. आपले बेलसरे गुरुजींकडे गेले होते दर्शनाला. आणि त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, कशाला आलात दासबोधा? म्हटलं, नाही, दासबोधाचा अभ्यास करतोय म्हणून दर्शनाला आलो. समजून घ्यावंसं वाटलं. आणि मग पटकन मुखातून निघून गेलं की आम्ही गळीमध्ये काही कार्य करतो. तेव्हा त्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. ते म्हणाले, आपण यथेच जेवणे उरले ते अन्न वाटणे. आधी वाटायला निघालायत पण स्वतः तृप्त झालेला आहात का? मी स्वतः तृप्त न होणं आणि वाटणं हे किती योग्य आहे? याचा अर्थ त्यांनी जे जे मला दिलेलं आहे त्यांनी मी तृप्त झालेले आहे का, तृप्त झालेलो आहे का, हे आधी मला अंतर्मुख होऊन स्वतःला विचार घ्यावं लागेल. जे जे त्यांनी मला दिलेले ते तसंच्या तसं अंतरंगामध्ये बिंबवून घेतलेलं आहे का? आणि मग काय आहे तर मग ते देणं आहे. आणि म्हणून शिष्याची ती जबाबदारी आहे, त्यांनी जे जे दिलेलं आहे ते अंतरंगामध्ये ठसवून घेणं. आणि नुसतं ठसवून घेणं नाही तर तो बोध अंतःकरणामध्ये ठसवून घेणं आणि त्यानुसार अनुभव घेणं. आणि अनुभव देण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती सद्गुरूंची आहे. हे पहिल्या त्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. आणि मग त्यानंतर जो पहिला मंत्र आहे त्या मंत्रामध्ये आता शिष्य प्रश्न विचारतोय. आता त्या शिष्याने प्रश्न विचारलेला आहे. अंतःकरणामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे, अत्यंत जिज्ञासूपणा निर्माण झालेला आहे. आणि आता प्रश्न विचारलेला आहे, आम्ही ज्याची उपासना करतो तो आत्मा कोणता आहे? प्रश्न बघा काय विचारला आहे. आम्ही ज्याची उपासना करतो तो आत्मा कोणता आहे, ज्यामुळे ऐकता येतं, पाहता येतं, गंध घेता येतो, वाणीने बोलता येतं, चव आणि बेचव काय आहे ते सगळं कळतं, हा आत्मा कोणता आहे? आता प्रश्न विचारतोय बरं का शिष्य. त्या विचारणाऱ्या प्रश्नामध्येच एक मेख आहे. आत्मा विश्वामध्ये व्यापून आहे म्हणून त्याला विश्वात्मा विचारायचा नाही आहे.
विश्वात्मा कसा आहे, विश्वात्मा काय करतो, विश्वात्माचं कार्य कसं आहे, हे त्याला नाही जाणून घ्यायचं आहे. त्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचं आहे. माझा आणि देवाचा संबंध काय आहे, देव जर मला मिळाला तर मी किती आनंद स्वरूप होणार आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि यासाठी प्रश्न विचारतोय तो शिष्य की मी ज्याची उपासना करतोय तो आत्मा कोणता आहे, एवढं मला समजावून सांगा. आणि आता त्यांनी प्रश्नच विचारलाय की कोणता आत्मा की ज्याच्याने मला ऐकायला येतं. याचा अर्थ पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, या पंचज्ञानेंद्रियांच्या सह्याने मला ज्ञान प्राप्त होतं. मग हा आत्मा कोणता आहे ज्याची मी उपासना करतोय, तर हा कोणता आत्मा आहे. आता ज्ञान आणि देव आपण पहिल्याच दिवशी बघितलं की दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं, पण देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. कळणं म्हणजे असणारं ज्ञान आहे, ज्याला चित्त म्हणतात. ज्ञेयनिरपेक्ष ज्ञान आहे, आणि जिथे ज्ञेयनिरपेक्ष ज्ञान आहे ते समजून घेणं आहे. आणि त्यासाठी तो शिष्य म्हणतोय की हा आत्मा कोणता आहे, हा आत्मा मला तुम्ही समजावून द्या. आणि मग गुरुदेवांना तो म्हणतोय, गुरुदेवा, परोक्षतेने शब्दांनी आत्तापर्यंत तुम्ही जे जे मला काही सांगितलेलं आहे ते मी कानाने ऐकलेलं आहे. तुम्ही जो बोध केला आहेत ना तो सगळा मला कळला. उपनिषदांमध्ये पुष्कळ काही सांगितलंय ते सगळं मला कळलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. पण जो आत्मा वामदेवानी जाणला आणि तो कसा मातेच्या गर्भात शिरता शिरता जाणला, ती आत्मस्थिती त्यांनी काय केली, ती भोगली आणि ते सुखी झाले. आणि असे ते सुखी झालेले ती अवस्था, तो आत्मा कोणता आहे आणि ती स्थिती मला कशी मिळणार आहे. नेमका प्रश्न विचारलाय बरं का शिष्याने. आणि मग ती स्थिती मिळण्यासाठी तुम्ही केलेला बोध माझ्या लक्षात आहे, परोक्ष ज्ञान माझ्या लक्षात आहे असं शिष्य सांगतोय. आणि कसं लक्षात आहे सांगताना असं म्हटलंय की आणि आम्हालागी तरी मनबुद्धीची परी ती विसंबता अहंकारी कुंठे गती. खूप सुंदर सांगितलंय. शिष्य इतका प्रामाणिक आहे, सद्गुरूंच्या चरणी प्रामाणिकपणे, जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपलं एकही आजारपण लपवायचं नाही, तशी आपली अंतरंगाची स्थिती काय आहे, आपण किती अज्ञानी आहोत हे निदान सद्गुरूंकडे तरी प्रगट करावं किंवा नाही का त्यांना सांगावं मला सगळंच माहिती आहे. नाही ना, तुम्ही नाही सांगितलं तरी त्यांना नक्की माहिती असतं की आपण किती पाण्यामध्ये आहोत. या ठिकाणी शिष्य सांगतोय, तो असं म्हणतोय की आम्हालागी तरी मनबुद्धीची परी, मी जरी प्रयत्न केला की किती प्रयत्न केला, तुम्ही सांगितलं की हा देह ओलांडायचा आहे, हा स्थूल देह ओलांडायचा आहे, मग सूक्ष्मामध्ये मन आहे, बुद्धी आहे, हे ओलांडून सगळं मला जायचं आहे. हे सगळं तुमचं जे परोक्ष ज्ञान आहे, हे संतांनी सांगितलेलं, वेदांनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं सगळं माझ्या लक्षात आहे. पण तो शिष्य म्हणतोय की मन आणि बुद्धीची सीमा एकतर आम्हाला ओलांडताच येत नाही, आणि समजा ओलांडायचा प्रयत्न केलाच तर तिथे आडवं कोण येतं, हा देहाचा जो अहंकार आहे ना, हा देहाचा अहंकारच तिकडे आडवा येतो. त्या अहंकारापाशी मती जी आहे ती मती कुंठित होते, आणि मती अशी जी कुंठित होते, आणि म्हणून मला शब्दांनी कळतंय पण वळत नाही, आणि काय चुकतंय हे मला कळत नाही. तेव्हा गुरुदेवा आता मला नक्की समजावून सांगा, तुमची आमची जी सगळी परिस्थिती आहे ना नेमकी, की आम्हाला आत्मानुभव काय येत नाही, हे सगळं शब्दबद्ध शिष्यानी केले. की आधी एक मन आणि बुद्धीपर्यंत जाताच येत नाही, ओलांडता येत नाही. समजा ते ओलांडलं तर आम्ही कुठपर्यंत येऊन पडतो, अहंकारापाशी येऊन पडतो, आणि म्हणून तो अहंकार आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊ देत नाही. तेव्हा नेमकं काय करावं ते सांगा. याचा अर्थ शब्दांनी सगळं कळलेलं आहे, पण आचरणामध्ये काही येत नाही. आचरणामध्ये याचा अर्थ मला अनुभव येत नाही आहे, मी आत्मा आहे हा मला अखंड अनुभव येत नाही आहे. तेव्हा त्याच्यासाठी मी काय करू असं विचारलेलं आहे. माऊलींची एक सुंदर ओवी आहे बरं का. माऊली असं म्हणतात की शिष्याने जसं कबूल केले की मन आणि बुद्धी जे आहे तर ते मला कळते, तिथपर्यंत मी जरापास कसाबसा जाऊ शकतो, पण तरीसुद्धा तिथे काय करायचं आहे मला कळत नाही. माऊलींनी या संदर्भात एक सुंदर ओवी ज्ञानेश्वरीत वापरली. माऊली असं म्हणतात की अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, तेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अतिशय सुंदर ओवी. अर्जुना समत्व चित्ताचे, हे चित्त जे आहे ना ते समत्व पाहिजे.
या चित्त समत्वाला काही काय गोष्टी पाहिजेत? मन आणि बुद्धी या दोघांचं ऐक्य पाहिजे. आणि ऐक्य केव्हा होईल मन आणि बुद्धीचं? याचा अर्थ मनाचे सगळे संकल्प थांबतील. आणि मनाचे संकल्प थांबवण्याचं कार्य कोणाचं आहे? तर बुद्धीचं आहे. आणि जेव्हा मनाचे संकल्प पूर्ण थांबून जातील तेव्हा बुद्धीला एकही गोष्टीचा निर्णयच द्यायला काही कामच राहणार नाही. याचा अर्थ मनाचे संकल्प विकल्प थांबले की बुद्धीला काही काम नाही. आणि जिथे बुद्धीला काही काम नाही तेव्हा बुद्धी शांत होऊन जाते, मनही शांत होऊन जातं. तिथे मन आणि बुद्धी शांत झाली की चित्त जे आहे, ज्या गोष्टीला धरून ठेवायचं आहे, ज्या आत्मस्वरूपाला धरून ठेवायचं आहे, ज्याचं चिंतन करायचं आहे, अवधारणात्मका वृत्ती, एखादी गोष्ट धरून ठेवणं, हे जे कार्य चित्ताचं आहे ते सुरू होऊ शकतं. आणि मग काय आहे की तिने धरल्यानंतर मन आणि बुद्धीचं काही कामच नाही. आणि जिथे मन आणि बुद्धीचं काम नाही तिथे अहंकाराचंही काही काम नाही. मग फक्त चित्त कार्य करू शकतं. कारण त्या चित्तवृत्तीने आपल्याला ध्यान करायचं आहे, चित्तवृत्तीने साधना करायची आहे. आणि असं माझं काही होत नाही असं तो शिष्य विचारतोय. आणि मग ते का होत नाही? तुझं मन काय काय करतं बाबा? तुझ्या मनाचे काय काय उपद्व्याप आहेत? त्या मनाचे सगळे उपद्व्याप पुढच्या मंत्रामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. फार सुंदर आहे. मनाची 16 प्रकारची कार्य आहेत. आणि ह्या प्रत्येक कार्यामध्ये मन कुठे ना कुठेतरी बांधलं गेलेलं आहे. आणि मन असं त्या कार्यामध्ये बांधलेलं असल्यामुळे ते मोकळंच नाही आहे. ते काहीतरी उपद्व्याप करत राहतं. ह्या मनाची शक्ती आहे ना, त्या मनाला सारखा काहीतरी चाळा पाहिजे. आणि तो चाळा किती प्रकारांनी चाळा पाहिजे? आता ज्ञानाच्या संदर्भातही चाळा आहे, म्हणून प्रपंचातही त्याला चाळाच पाहिजे. आणि परमार्थामध्ये सुद्धा त्याला चाळाच पाहिजे. काहीतरी केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. बघा, आपल्याला काही केल्याशिवाय चैन पडत नाही. आमचे डॉक्टर काका म्हणतात, साधक असेल ना तरी त्याला काहीतरी इतकी व्यवहारातली करायची सवय लागली. परिणामी तो काय करतो? सोहम साधना करायला बसतो आणि ते सोहमला सुद्धा जपामध्ये घालतो म्हणे. आणि त्या सोहमचा सुद्धा जपच करतो. याचा अर्थ करणं आलं की नाही? हे मनाचे कार्याची ती शक्ती आहे. आता या मनाचे किती प्रकार आहेत हे सांगितलेलं आहे. आणि आता हे सगळे पुढचे जे आहेत ते मनाचं कार्य कशा प्रकाराने चालतंय हे सद्गुरू शिष्याना समजावून सांगतायत बरं का. की अरे बाबा रे, तुला का अनुभव येत नाही आहे? का येत नाही आहे? कारण का तर तुझ्या मनाच्या ज्या शक्ती आहेत, तू काय काय मनाने उपद्व्याप करतोयस ते समजून घे. आणि मग या ठिकाणी अंतःकरण म्हणजे काय आहे? तर हे तुझं जे हृदय याचा अर्थ आपण बघितला, परमार्थामधलं हृदय म्हणजे अंतःकरण. हे तुझं जे हृदय आहे ना तेच तुझं मन आहे. आणि ह्या मनाच्या अनेक शक्ती आहेत. त्या अनेक शक्ती त्या जाणीवा आहेत. आणि त्या जाणीवा असणाऱ्या त्या सतत काहीतरी करत राहतात. आणि हे जे करणं आहे हे सगळं समजून घे. आणि हे का समजून घे? ह्याच्या 16 करण्याच्या शक्ती आहेत. आणि म्हणून या मनाला 16 नावं आहेत. किंबहुना मनाच्या शक्तीची ही 16 नावं आहेत. ही मनाचे सगळे उपद्व्याप आहेत. हे समजून घ्यायचे आहेत. आणि हे मनाचे असले तरी समजून घेतल्या का घ्यायचे? कारण मला हे सगळं सोडायचं आहे आणि मला अमन व्हायचं आहे. आता अमन होण्यासाठी मनाचे उपद्व्याप समजून घेणं किंवा मनाच्या शक्ती समजावून घेणं आहे. मग किती शक्ती आहेत? आता नावं दिली आहेत बरं का प्रत्येकाच्या. 16 नावं आहेत. थोडक्यात आपण समजून घेऊ प्रत्येकाचं. पहिल्यांदा त्याने म्हटलंय मनाचं नाव आहे संज्ञान. संज्ञान याचा अर्थ विदती म्हणजे जाणणे, ज्ञान करून घेणे, समजून घेणे. याला संज्ञान म्हटलंय. दुसरं म्हटलंय आज्ञा शब्दच आहे त्याच्या. आज्ञानम याचाच अर्थ काय आहे? तर आज्ञा करण्याची जी शक्ती आहे किंवा इंद्रियांची जी प्रेरक. आता इंद्रियांना कोणीतरी आतून आज्ञा करतं ना. आपण विज्ञानामध्ये शिकलो, आपले जे ब्रेन आहे म्हणजे जो मेंदू आहे तो मेंदू इंद्रियांना आज्ञा करतो आणि काम करायला लावतो. याचा अर्थ आज्ञा करण्याची जी शक्ती आहे त्या आज्ञा करण्याच्या शक्तीचं नाव काय आहे? तर ते आज्ञानम असं त्या शक्तीचं नाव आहे. ही एक मनाची शक्ती आहे जी इंद्रियांना काय करते तर प्रेरक शक्ती पुरवते आणि त्यांच्याकडून विषयांचे विविध भोग भोगून घेते. ती आज्ञानम आहे. नंतर म्हटले प्रज्ञानम.
प्रकर्षाने होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रज्ञान म्हटलेलं आहे. याचा अर्थ एखाद्या विषयाचं आकलन होणे त्याला म्हटलेले प्रज्ञान. आता ह्या बाबतीत प्रत्येक संतांनी आपापले वेगळे अर्थ दिलेत बरं का. किती वेगळे वेगळे दिलेले आहेत बघा. की स्वतः फडके शास्त्री जे आहेत ते असं म्हणतात की प्रज्ञानम म्हणजे आकलन आहे. वरदानंद भारती म्हणतात प्रज्ञान म्हणजे काय आहेत, तर प्रज्ञानम म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारी प्रतिभा किंवा त्याच्या ठिकाणी असणारं जे स्फूर्ती आहे त्याला प्रज्ञान म्हणतात. आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यांच्या उपनिषदामध्ये म्हटलंय एखादी गोष्ट जर सूक्ष्म आहे तर ते सूक्ष्म ज्ञान शिकवून त्या सूक्ष्म ज्ञानाचे पदर उलगडण्याची मनाची जी शक्ती आहे, याचा अर्थ ज्ञान जाणणं, सूक्ष्म ज्ञान, ते नुसतं जाणणं नाही तर त्याचे पदर उलगडणं, हे पदर उलगडण्याची जी मनाची शक्ती आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर प्रज्ञान म्हटलेलं आहे. लक्षात येईल की सूक्ष्म अत्यंतक आत्माच आहे. आपण ज्या महावाक्याचं चिंतन करते तो प्रज्ञान त्याचं चिंतन करतोय. आणि म्हणून सूक्ष्म असणारा विषयाचं आकलन करणे आणि त्याचे पदर उलगडून दाखवणे ही मनाची जी शक्ती आहे त्याला प्रज्ञान म्हटलेलं आहे. ही मनाची तिसरी शक्ती आहे. त्यानंतर म्हटलंय मेधा शक्ती. मेधा याचा अर्थ धारण करणारी शक्ती. एखादी गोष्ट धारण करायची, मनामध्ये धरून ठेवणे, बुद्धीने धरून ठेवणे, हे जी धारण करणारी शक्ती आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर ते मेधा म्हटलेलं आहे. आता मेधा याचा अर्थ ते धरून केव्हा ठेवता येईल, याचा अर्थ पहिल्यांदी बुद्धीने काय केलं पाहिजे ते लक्षात ठेवलं पाहिजे. याचा अर्थ स्मृती आहे, म्हणजे स्मृती देऊन त्याप्रमाणे वागणे याला मेधाशक्ती असं डॉक्टर काकांनी म्हटले. याचा अर्थ जे जे काही संतांचे विचार आहेत, वेदांचे विचार आहेत, ते मी श्रवण केले पाहिजेत, ते मी माझ्या बुद्धीमध्ये ठेवले पाहिजेत, त्यानुसार मी माझं आचरण केलं पाहिजे. बुद्धी मनाची शक्ती आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर त्याला मेधा म्हटलेलं आहे. आता हीच मनाची काय आहे, ते एक कार्यशक्ती आहे. पुढे म्हटले दृष्टी. आता दृष्टी म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की एक नजर आहे. गंमत अशी की परमार्थामध्ये सद्गुरूंचा बोध कुठे करून घ्यायचा म्हणे तर सद्गुरू बोध करतात करणामध्ये, पण परिणाम काय होतो तो दृष्टी बदलते. याचा अर्थ श्रवणाचा परिणाम म्हणून दृष्टी बदलते. आता दृष्टी याचा अर्थ नजर अशा अर्थाने नाही आहे, तर दृष्टी म्हणजे इंद्रियजन्य विषय ज्ञान दृष्टी. कोणत्या कोणत्या इंद्रियांनी कोणतं कोणतं ज्ञान होतं, कशा प्रकाराने ज्ञान होतं. इंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होतं म्हणजे काय, प्रत्यक्ष ज्ञान होतं. याचा अर्थ ते झालेलं ज्ञान दाखवता येतं का ते ज्ञान ही एक निर्गुण प्रक्रिया आहे. बघा आपण विचार करू की तुमच्या माझ्या समोर आत्ता प्रत्येकाच्या समोर एक मोबाईल आहे. आपण म्हणतो हे मोबाईल आहे, हे मोबाईल आहे आपण कसं म्हणू शकतो, कारण मोबाईलचं एक रूप माझ्यासमोर आहे. आणि जेव्हा ते रूप माझ्यासमोर आहे याचा अर्थ माझी अंतःकरण वृत्ती नेत्र या गोलकातून बाहेर येते, म्हणजे डोळ्यातून बाहेर येते आणि वृत्ती त्या मोबाईलच्या आकाराची होते. तेव्हा वृत्ती मोबाईलच्या आकाराची झाल्यानंतर मला सहज असं वाटतं की हा मोबाईल आहे. याचा अर्थ ज्ञान कसं झालं, वृत्ती ज्ञान झालं. आणि जिथे वृत्ती ज्ञान होतं तो विषय कसा आहे तर तो इंद्रियजन्य ज्ञान जे आहे तर ते विषय ज्ञान याला दृष्टी म्हटलेलं आहे. आणि नुसतं असं नाही तर या दृष्टीमध्ये नाम आहे आणि रूप आहे. म्हणून या मोबाईलला एक नाम आहे, त्याला एक रूप आहे. आणि या जगामध्ये नाम आणि रूप तर बघायचंच आहे, पण या नाम आणि रूपाच्या पाठीमागे आणखीन एक तत्वसुद्धा आहे. तेही बघण्याची जी दृष्टी आहे ते संत किंवा सद्गुरू देतात, त्याला दृष्टी असं म्हणतात. आणि ती दृष्टी विकसित करणं हे मनाचं कार्य आहे. आपण मनाची कार्य बघतोय बरं का. याचा अर्थ नाम आणि रूपाच्या पाठीमागे जे एक तत्व आहे त्या तत्वालाही मला जाऊन भिडायचं आहे. हे जे क्षमता आहे, ही जी शक्ती आहे, ती शक्ती विकसित करणं हे काय आहे तर ते त्याचं कार्य आहे. त्याला काय म्हटले, दृष्टी म्हटलेलं आहे. त्यानंतरचं जे आहे ते धृती. आता ही सगळी मनाचीच नावं दिली आहेत बरं का. धृती याचा अर्थ धैर्य धारण करून कार्य करणे. धैर्य धारण करून कार्य करणे याला धृती म्हणतात. आता धैर्य धारण करून काय करायचं तर आपल्याला कोणतंही कर्म करायचं असेल तर ते धैर्यानेच कार्य करायला लागतं.
सुरुवातीला साधा स्वयंपाक भात लावायचा असेल तरी एखादी नवीन जेव्हा विवाहित होऊन आलेली मुलगी आहे तर तिला त्या भातामध्ये किती पाणी घालायचं आहे तेही माहीत नसतं. इतकी घाबरलेली असते सासरच्या लोकांना. त्यामुळे तेही मोठं धैर्याने तिला ते कसं बसं समजून घेऊन करायचं असतं. कोणतंही छोटं काम असू दे, पण त्याच्यासाठी काहीतरी मनाचं धैर्य लागतं. कारण त्या पाठीमागे एक तंत्र असतं. ते तंत्र समजून घेतलं ना की ते कार्य सुलभ होतं. पण ते तंत्र जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या कार्याची सफाई, ज्याला सहजता म्हणतात ना, ती येत नाही. आणि म्हणून काय आहे तर त्याचं ते धैर्य धारण करून ते काम करणं. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की इथे आध्यात्मिक कार्य कोणतं आहे तर नरदेहाचं जे सार्थक आहे ते सार्थक म्हणजे ब्रह्मज्ञान करून देण्याचं सार्थक जर आहे तर ते कोणाचं कार्य आहे, त्यासाठी बुद्धीचं प्रचंड धैर्य लागतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, मन साह्य झालं तर ते सगळं होतं. म्हणून थोडे आहे थोडे आहे थोडे आहे साह्य झाली या. मग असं हे जे धैर्य धारण करणं आहे, मनाचं धैर्य, बुद्धीचं धैर्य धारण करणं, हे सगळे काय आहेत तर त्या सगळ्या मनाच्या शक्ती आहेत म्हटले. पुढे म्हटले मती. मती याचा अर्थ बुद्धी. पण कोणती बुद्धी तर निश्चय करण्याची जी शक्ती आहे. एखाद्या गोष्टीचा निश्चय करायचा, नाही मला हे करायचंच आहे बरं का. आपण म्हणतो मला आज, मी रात्री झोपतानाच म्हणते उद्या उठल्याबरोबर मला मसाला करायचा आहे. याचा अर्थ मी रात्री झोपताना बुद्धीचा निश्चय करून झोपते की उद्या उठल्याबरोबर बाकी सगळी कामं मी भराभरा करीन आणि मला दिवसभरात मसाला करायचा आहे. ही जी निश्चय करण्याची जी काही इच्छा आहे, ही वृत्ती जी आहे किंवा ही जी शक्ती आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, मती म्हटलेलं आहे. या सगळ्याला आपल्याला अनुभव येतो बघा. इतके बारीक बारीक ह्या मनाचे पदर आहेत किंवा मनाच्या शक्ती आहेत, ह्या आपल्याला कळतही नाहीत. पुढे म्हटले मनीषा. मनीषा याचा अर्थ निर्भय वृत्तीने मनन करण्याची शक्ती. निर्भय वृत्तीने गोष्टीचा एखादा निर्भयतेने निर्णय घ्यायचा असतो ना, तो घरातला पुरुष पटकन घेऊ शकतो, पण घरातली स्त्री घेऊ शकते का हो? का नाही घेत? कारण ती निर्भयतेने घेऊ शकते असं तिला वाटतच नाही. समाजाची धारणा अशी आहे की स्त्रीला काही कळतच नाही. याचा अर्थ निर्भयतेने एखादा निर्णय घेणं हे माहिती आहे का आपल्याला? उपनिषद म्हणते की ही शक्ती प्रत्येकाकडे आहे, प्रत्येक जीवाकडे आहे. आणि म्हणून निर्भयतेने काय केलेलं आहे तर त्यांनी म्हटलंय की आपल्याला निर्भयतेने एखादा निर्णय घेता आला पाहिजे आणि तो स्पष्ट सांगता आला पाहिजे. ही जी शक्ती आहे त्याला मनीषा म्हटलंय. आता मनामध्ये असणारी आशा वाढवणे. आता इथे आशा वाढवणे याचा अर्थ लौकिकातली आशा नाही बरं का. नाहीतर लौकिकातल्या आशेच्या बाबतीमध्ये संस्कृत सुभाषित म्हणतं आशा नाम कश्चित काय आहे तर कश्चित आश्चर्यकारक शृंखला ययाबद्धा प्रधावंती. असा ह्या आशेने जो बांधलेला आहे तो म्हणे जीवनामध्ये धावतच सुटतो आणि ज्यांनी ह्या आशा सोडलेली आहे तो पंगुवत तिथेच राहतो. तशी आशा नाही. त्यांनी आशा म्हटलंय याचा अर्थ वेळ प्रसंगी जे काही आहे, जे आपलं जे काही जीवनाचं ध्येय आहे ते वेळ प्रसंगी ते सगळं धैर्य वापरणं आणि ते सगळं करणं, हे जे धैर्य वापरून करणं आहे, ही जी आहे मनाची शक्ती, त्याला मनीषा म्हटलेलं आहे. आणि म्हणून मनामध्ये आशा बाळगणं, निराश नाही व्हायचं आपल्याला. एखादी गोष्ट उशिरा मिळाली की आपल्याला कंटाळा येतो. आपल्याला भक्ती मार्गामध्ये सुद्धा काही काळ थांबण्याची आपली ताकद नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही परमार्थामध्ये आलो, आम्हाला लगेच ज्ञान झालं पाहिजे, आम्हाला सगळंच मिळालं पाहिजे. आम्ही कौतुकाने शबरीची गोष्ट ऐकतो की शबरीला रामाचं दर्शन तिच्या वयाच्या 80-85 वर्षी झाली. याचा अर्थ 85 वर्ष तिने धीर धरला ना भक्तीसाठी. मला रामाचं दर्शन होईल आशा, याला मनीषा म्हणतात. ती तिने अंतरंगामध्ये धरली, धैर्यधारण केलं, तेव्हा रामाचं दर्शन झालं. तसं आत्म्याच्या दर्शनासाठी आता मनीषा किती धरली पाहिजे, आशा अंतःकरणात धरली पाहिजे. त्यानुसार जीवनाची धडी जी आहे ती बसवलीही पाहिजे आणि अशा प्रकाराने आपल्याला कार्य केलं पाहिजे. ही मनाची नंतरची शक्ती आहे. म्हणते त्यानंतर ज्युती. फडकेशास्त्रींनी या ज्युतीला प्रतिकूल वेदना समजणे असं म्हटले किंवा प्रतिकूल वेदना समजून ती सहन करण्याची शक्ती म्हणजे ज्युती असं म्हटलंय. आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी ह्या ज्युती शब्दाचा अर्थ तुमच्या आमच्या सगळ्या साधकांची जी फजिती आहे ना, किंवा सर्वसामान्य माणसाची जी काय आपल्या मनाची अवस्था आहे त्याचं वर्णन केले. आणि ते असं म्हणतात ज्युती हा शब्द कसा आहे तर ज्युती हा शब्द गतिवाचक आहे. इतका गतिवाचक शब्द आहे की अंतःकरणाला, म्हणजे अंतःकरणात जेव्हा आवेग निर्माण होतो
एखादी गोष्ट निर्माण होते, तो सुखाचाही आवेग असेल किंवा दुःखाचाही आवेग असेल. आपल्याला सुखाचा आवेग झाला ना तरी सहन होत नाही, आपण 10 जणांना फोन करून सांगतो. आणि दुःखाचा आवेग तर सहनच होत नाही, आपले लगेच डोळे पाझरायलाच लागतात, आपण दुःख व्यक्तच करायला लागतो. म्हणून सुख असू दे दुःख असू दे, अंतःकरणाला आलेला आवेग ज्या वेळेला येतो, करण मन जे आहे ते सैरावैरा फिरतं. आणि जेव्हा ते सैरावैरा फिरतं तेव्हा ते आवरण्याची जी शक्ती आहे त्याला ज्योती म्हटलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. सर्वसामान्यांना ती आहे का? सर्वसामान्यांना ती शक्ती मिळवणं फार अवघड आहे. आपल्याच मनाला, सैरावैरा झालेल्या मनाला आवरण्याची जी शक्ती आहे त्याला ज्योती म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतरची जी शक्ती मनाची आहे ती स्मृती आहे. स्मृती याचा अर्थ ज्ञान झाल्यानंतर योग्य त्या विवेकशक्तीचा वापर करायचा आणि केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणं, याला स्मृती असं म्हटलेलं आहे. स्मृती म्हणजे स्मरण, जे वाचलेलं आहे ते आठवणं. आणि मग त्यानंतर जरा स्मृती याचा अर्थ स्मरण, जे मी वाचलेलं आहे ते आठवणं. आणि मग त्यानंतरचा येतो ते संकल्प. संकल्प याचा अर्थ ज्ञान झाल्यानंतर बुद्धीचा असणारा विवेकशक्तीचा वापर करणं आणि योग्य ती गोष्ट स्वीकारणं आणि अयोग्य ती गोष्ट टाकणं. याचा अर्थ जे माझ्या साधनेसाठी योग्य आहे ते स्वीकारणं, माझ्या परमात्म्यप्राप्तीसाठी आत्मस्वरूपासाठी योग्य आहे ते स्वीकारणं आणि जे अयोग्य आहे ते टाकून देणं. या दोन्ही क्रिया, याचा अर्थ एक काय आहे तर एक विधी आहे आणि एक निषेध आहे. मग विधीचं पालन करणं, निषेधाचं गाळण करणं, हे दोन्ही जिथे विवेकाच्या साह्याने केलेलं आहे त्याला संकल्प म्हणतात. मनाची व्याख्याच आहे ना, संकल्प विकल्पनात्मका वृत्ती सा मनः. आणि म्हणून इथे विवेकशक्ती जागृत करणं आहे. हे मनाचंच एक शक्ती आहे, ते कार्य आहे सांगितलेलं आहे. आणि ती काय आहे तर ती संकल्पशक्ती आहे, त्याला संकल्प म्हटले. त्यानंतर या मनाची आणखीन एक शक्ती म्हटले, त्याला म्हटले क्रतू किंवा ऋतू, दोन नावं दिले. एखाद्या उपनिषदामध्ये त्याला क्रतू म्हटलंय, एखाद्या उपनिषदामध्ये त्याला ऋतू म्हटलंय. क्रतू किंवा ऋतू याचा अर्थ दृढ निश्चय असं फडके शास्त्री म्हणतात. दृढ निश्चयाने जर आपण एखादी गोष्ट दृढ निश्चय केला तर अतिशय प्रयत्नाने, उत्साहाने जर काम करायचं ठरवलं तर ते काम यशस्वी होतं. आणि म्हणून दृढ निश्चय असं फडके शास्त्री म्हणतात. तर वरदानंद भारती म्हणतात नुसता दृढ निश्चय असून चालत नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि त्याला उत्साहाची जोड द्यावी लागते. जेव्हा प्रयत्न आणि उत्साहाची जोड दिली जाते ना, तेव्हा काय घडतं तर तेव्हा आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प परिपूर्ण होतो, तो दृढ निश्चय परिपूर्ण होतो. त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला क्रतू म्हटलेलं आहे किंवा त्याला ऋतू म्हटलेलं आहे. ही मनाची आणखीन एक शक्ती आहे. त्यानंतर मनाची आणखीन एक शक्ती जी म्हटले त्याला म्हटलेलं आहे असू. असू याचा अर्थ प्राणशक्ती. ही जी प्राणशक्ती आहे याचा अर्थ जगण्याची इच्छा. जगण्याची इच्छा याला असू म्हटलेलं आहे. वरदानंद भारती म्हणतात त्यासाठी की माझे जे श्वसन आहे ते श्वसन म्हणजे प्राण. या प्राण्यामुळे मी कसा आहे तर मी जिवंत आहे, कारण मी श्वास घेतोय आणि उच्छ्वासा वाटे नको ते बाहेर सोडतोय. आणि त्यामुळे काय घडतंय तर त्यामुळे रक्ताभिसरण होतं आहे व्यवस्थित. आणि रक्ताभिसरण व्यवस्थित असल्यामुळे मला ऊर्जा प्राप्त होते आणि ऊर्जा प्राप्त असल्यामुळे माझं प्राणशक्ती जी आहे ती अतिशय उत्तम कार्यरत होते. आणि जेव्हा प्राणशक्ती उत्तम कार्यरत होते तेव्हा मला जगण्याची इच्छा आहे, कारण का आता मी निरोगी आहे. ही जी शक्ती आहे त्याला काय म्हटलेलं आहे तर त्याला असू म्हटलेलं आहे. आणि ही मनाची आणखीन एक शक्ती आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे काम. आता काम म्हटल्याबरोबर कामातून काय आहे, कामातून नवीन निर्मिती आहे, हा ह्या उपनिषदाचा दुसऱ्या अध्यायाचा हा सगळा विषय आहे. पुन्हा तो विषय तर तिथे आहेच, पण जे आपल्याला हवं आहे त्याची प्राप्ती करून घेणं. आणि नुसती प्राप्ती करून घेणं नाही तर ते मिळाल्यानंतर त्याचा त्यागही करणं. मग त्याग कशाचा करणं? प्राप्त करून घेणं सोपं आहे, पण जे प्राप्त करून घेणं आहे ना ते सोडणं फार अवघड आहे. कारण आपल्याला प्राप्त करायला फार आवडतं, पण ते सोडायचं म्हटलं की जीवावरती येतं. आणि म्हणून प्रत्येक जीव 3 इषणींनी बांधलेला आहे. एक त्याला लोकेशना आहे, एक त्याला धनेशना आहे आणि एक त्याला दारेशना आहे.
याचा अर्थ प्रपंचाच्या आसक्तीने तो बांधलेला आहे, धनाच्या आसक्तीने तो बांधलेला आहे, आणि त्याला मिळालेलं यश म्हणा, कीर्ती म्हणा, या तिन्हीने तो बांधलेला आहे. हे तिन्हीच्या तिन्ही सहज त्याग करता आलं पाहिजे. म्हणजे प्राप्त तर करून घ्यायचं आहे, आणि जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्यागही करायचं आहे. ही जी काही शक्ती आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर त्याला काम असं म्हटलेलं आहे. ही मनाची आणखीन एक काय आहे, तर ती शक्ती आहे. आणि त्यानंतर मनाच्या शेवटची शक्तीचं वर्णन केलेलं आहे, ते म्हणजे वश. याचा अर्थ भोगाची आसक्ती. नुसती भोगाची आसक्ती नाही आहे इथे बरं का. आपल्याला नुसती भोगाची आसक्ती नसते, आपल्याला स्वामित्वाची इच्छा असते. कुठेतरी प्रत्येकाच्या आतमध्ये माझं अस्तित्व इतकं असलं पाहिजे की मी स्वामित्व सगळ्यावरती गाजवलं पाहिजे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. असं वाटतं की नाही आपल्याला? का वाटतं हो? सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे असं मला का वाटतं? याचा अर्थ कुठेतरी माझ्याकडे स्वामित्व आहे. स्वामित्व याचा अर्थ हेच मनाचं कार्य, ही मनाची शक्ती, याला वशशक्ती म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या आता ते सद्गुरू त्या शिष्याला सांगतायत, हे सगळे तुझ्या मनाचे उपद्व्याप आहेत. या सगळ्यामुळे तू बांधला गेलेला आहेस, आणि म्हणून ही सगळी मनाची कार्य जी आहेत ही सगळी समजून घे. आणि आता तुला काय करायचं आहे, ह्या सगळ्या मनाच्या शक्ती जाणून घ्यायच्यात, या मनाची कार्य जाणून घ्यायची आहेत. आणि आता तुला काय व्हायचं आहे, तर तुला आता काय करायचं आहे, ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत ना, या शक्ती तुझ्या त्या आत्मस्वरूपाला खाऊन टाकणाऱ्या आहेत. आता तुला जर आत्म्याचा अनुभव पाहिजे असेल, आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं असेल, तर ही सगळी मनाची जी कार्य आहेत, हे मनाचे सगळे उपद्व्याप थांबव. आणि पहिल्यांदी काय कर, तर तू अमन हो. याचा अर्थ आधी त्याची सगळी कार्य सांगितली, आणि कशा कशातून. याचा अर्थ मला बांधून कोण कोण टाकणारं आहे, मनाची किती कार्य मला कुठे कुठे बांधून टाकणारी आहेत, याचं सगळं चिंतन करून, अरे मी आता इथे अडकलेलो आहे बरं का, किंवा मी इथे अडकलेले आहे, आता ह्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. साधनेसाठी इतकं मनाच्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या या श्रुती माऊलींनी आपल्यासमोर उलगडून ठेवल्यात. कारण कशासाठी, तर ह्या सगळ्या उलगडून, हे पदर उलगडून आपल्याला हे ओलांडून पुढे जायचं आहे. आणि म्हणून मनाचे उपद्व्याप समजून घेऊन आपल्याला आता अमनाकडे जायचं आहे. आणि आता तू अमन हो सांगितलेलं आहे पहिल्यांदी. आणि मग सांगितलंय, मनाची ही सगळी कार्य नावे असली तरी एक भक्त म्हणून, साधक म्हणून नक्की लक्षात ठेव की आता तुला काय व्हायचं आहे, तर तुला अमन व्हायचं आहे. हे सगळे व्यापार जे आहेत ते काय कर आता, तर तटस्थतेने पहा काय काय माझ्या अंतःकरणामध्ये चाललेलं आहे. दुरून बघा काय नाही, नाहीतर आपण त्या मनाबरोबर वाहतच जातो. तसं वाहत न जाता आपल्याच मनाचे हे सगळे व्यापार तटस्थतेने पाहायला सांगितलेत. आणि जेव्हा तू तटस्थतेने पाहशील त्यावेळेला या मनापासून हळूहळू तू कसा होशील, तर ते वेगळा होशील. आणि मग आणखीन एक सूक्ष्म साधन इथे या उपनिषदामध्ये दिले, अतिशय सूक्ष्म साधन आहे, की या सगळ्या वृत्ती ज्या आहेत या कोणाच्या आहेत, या ज्ञात्याच्या आहेत. त्या ज्ञात्याच्या आहेत म्हणजेच त्या जीवाच्या आहेत, त्या जीवाच्या आहेत म्हणजेच कोणाच्या आहेत, त्या आपल्या आहेत ना. मग ह्या जर ज्ञात्याच्या आहेत तर ही काय आहेत, तर आत्म्याच्या ज्ञानाची हीच साधनं आहेत. याचा अर्थ ज्या वृत्ती मला पहिल्यांदी प्रतिबंध करणाऱ्या आहेत त्यात जर अनुकूल झाल्या मला, तर ते साधन म्हणून काय करतील, मला साधन म्हणून वापरता येईल. आणि त्या साधनांच्या साह्याने मला कुठपर्यंत जाता येईल, तर मला माझ्या ध्येयापर्यंत पोचता येईल. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं की ह्या प्रत्येक वृत्तींच्या मध्ये संवित, याचा अर्थ शुद्ध जाणीव आहे. आणि जिथे शुद्ध जाणीव आहे ती शुद्ध जाणीव काय आहे, कारण प्रत्येक त्या शक्तीमध्ये, प्रत्येक त्या जाणीवेमध्ये चैतन्य आहे. आणि चैतन्य असल्यामुळे तेच चैतन्य शरीरामध्ये व्यापून राहिलेलं आहे, तेच इंद्रियांमध्ये व्यापून राहिलेलं आहे, तेच प्राणामध्ये व्यापून राहिलेलं आहे, तेच अहंकारामध्ये राहिलेलं आहे. आणि म्हणून शरीर असू दे, इंद्रिय असू देत, प्राण असू देत, अहंकार असू दे, हे सगळं काय आहे, तर हे प्रज्ञानाच्या ह्या सगळ्या उपाधी आहेत. ज्ञानाच्याच उपाधी आहेत ना, कारण तिथे ज्ञान आहेच. उपाधी आहे म्हणजे ते शांत झालंय, मर्यादित झालंय, त्या परमात्म्यापासून त्यांनी मला दूर केलंय. आणि म्हणून या सगळ्यामध्ये जर
हे वृत्तीज्ञान आहे आणि या वृत्तीज्ञानामध्ये त्या जर उपाधी असतील तर ती उपाधी बाजूला काढून टाकली तर शुद्ध प्रज्ञान म्हणजे काय आहे? आपण आत्ता बघितलं शुद्ध प्रज्ञान म्हणजे काय आहे, तर ते सोपाधिक काय आहे? प्रज्ञान आहे. आणि जे सोपाधिक प्रज्ञान आहे तेच निरुपाधिक प्रज्ञान आहे. आणि म्हणून दोन्ही प्रज्ञानाचं काय आहे? समानाधिकरण आहे. आणि म्हणून काय आहे? प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे जीव ब्रह्मच आहे. कारण जीवाच्या आतमध्ये काय आहे? कुटस्थ आहे. बघितलं आपण, सुरुवातच केली आहे. या अध्यायाची सुरुवात कुठून आहे? तर त्या कुटस्थापासून सुरुवात केलेली आहे आपण. मग ह्या सगळ्या ठिकाणी चैतन्य असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दुसऱ्या मंत्रामध्ये नेमकं ह्या वृत्तींचं, ज्या मनाच्या ज्या कार्य आहेत, या मनाच्या कार्यांच्या वृत्तीचा साधनेमध्ये कसा वापर करून घ्यायचा. कारण आता ही वृत्ती उमटलेली आहे, पण या वृत्तीमध्ये चैतन्य आहे. मग आता ते चैतन्य म्हणजे आत्मस्वरूप आहे. मग आता चैतन्य आणि आत्मस्वरूपाचं जर चिंतन असेल तर ज्याची वृत्ती आहे ते विसरूनला गेलं. जर मला आता काय, मला बाबा एक बिस्किट खायचंय, लाडू खायचंय असं मला वाटलं, पण वृत्ती कामाची झाली, कामाची वृत्ती जर अंतःकरणात उमटली तर काम याचा अर्थ इच्छा आहे. आणि ही इच्छा ज्ञानस्वरूप आहे. हे ज्ञान कोणाचं आहे? तर हे आत्मस्वरूपाचं आहे. आता आत्मस्वरूपाचं चिंतन करता करता आत्म्याचं चिंतन घडेल का लाडूचं स्मरण होईल? लाडूच्या विषयाच्या निमित्ताने जी वृत्ती अंतःकरणात उमटली तिथेच मला आत्मदर्शन घेता यायची सोय या उपनिषदांनी लावली की नाही? लक्षात येईल की काय उपनिषद तुम्हाला अखंड जागृत अवस्थेमध्ये अखंड साधना करून मला ब्रह्मस्थितीमध्ये किंवा ब्रह्मचिंतनामध्ये ठेवतं किंवा आत्मचिंतनामध्ये ठेवतं. हे उपनिषदांचं वैशिष्ट्य आहे. वृत्ती सूक्ष्म करून अखंड चिंतनाकार ठेवणं आणि याच विश्वामध्ये राहून सुद्धा आपण एका वेगळ्या विश्वामध्ये राहू शकतो. ही अनुभूती आपल्याला केवळ उपनिषद देऊ शकतात, बाकी कोणी नाही देऊ शकत. आणि म्हणून इतका सूक्ष्म विचार या ऐतऱ्या उपनिषदांनी आपल्याला दिला. आणि मग यानंतरचा तिसरा जो मंत्र आहे त्या तिसऱ्या मंत्रामध्ये जो आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे काही महावाक्य आहे ते महावाक्य तिकडे आलेले आहे. प्रज्ञाने प्रतिष्ठितम प्रज्ञा नेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठिता प्रज्ञानम ब्रह्म. हे जे महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म हे या तिसऱ्या अध्यायातल्या तिसऱ्या मंत्रामध्ये आलेले आहे. त्यानंतर तर चौथा मंत्र जो आहे तो उपसंहाराचाच मंत्र आहे. इकडे प्रज्ञानम ब्रह्म हे सगळं दिलेलं आहे. आता जे ते सद्गुरू आहेत ते सद्गुरू यानंतर समजावून सांगतायत त्या शिष्याला. आणि ते समजावून सांगताना म्हणतायत हे मनाचे सगळे व्यापार, मनाच्या शक्ती मी तुला समजावून सांगितले. पण याच महावाक्याने आता काय आहे तर ह्या उपनिषदाच्या समाप्तीच्याकडे आपण हळूहळू येतोय. ते असं म्हणतात की लक्षात ठेव, हे जे प्रज्ञान आहे ना, सोपाधिक प्रज्ञान आहे, हे निरुपाधिक प्रज्ञान जे आहे ना तेच सोपाधिक झालं. आणि ते काय काय झालं? अरे तेच इंद्रही झालं, तेच लोकपालही झालं, तेच प्रजापतीही झालं, तेच देवताही झालं, तेच पंचमहाभूतही झालं, तेच क्षुद्र जीवही झालं, तेच मुंगी झालं, तेच मुंगळाही झालं, अंडज, जारज, श्वेदज, उद्भिज हे 4 प्रकारचे जे जन्म आहेत म्हणजे प्राणी आहेत. आपण म्हणतो की किती आहेत? 84 लक्ष योनी आहेत. पण 84 लक्ष योनी असले तरी त्यांचे मूळ प्रकार 4 एक म्हणजे अंड्यातून जन्मात येणं, म्हणजे अंड्यातून ज्यांचा जन्म होतो ते, जमिनीतून जे वरती येणारे आहेत ते ज्यांचा जन्म होणार आहेत, आणि श्वेदज याचा अर्थ घाम किंवा दलदलीमध्ये येणारे ज्याला आपण म्हणतो उवा आहेत, लिखा आहेत, असे सगळे जे काय. आता हे सगळे जे जीव आहेत हे सगळे काय आहेत तर जे आहेत हे सगळं कोण आहेत तर ते प्रज्ञानच झालेलं आहे. आणि म्हणून गाय असू दे, घोडा असू दे, माणूस असू दे, हत्ती असू दे, सूर्य असू दे, चंद्र असू दे, नक्षत्र असू दे, डोंगर असू देत, पृथ्वी तत्व असू दे, नदी असू दे, सागर असू दे, हे सगळं काय आहे तर हे सगळ्याचा सगळा आधार कोणता असेल तर जे जे स्थावर आहे, जे जे चंचल आहे, जे जे जड आहे, जे जे चेतन आहे, हे सगळं काय आहे तर हे प्रज्ञान आहे. हे चैतन्याने युक्त आहे. आणि चैतन्याने जे जे युक्त आहे ते शुद्ध, अत्यंत शुद्ध अशी असणारी ती जाणीव आहे. तेच ब्रह्म आहे आणि तेच काय आहे तर तेच प्रज्ञान आहे. आणि म्हणून फार सुंदर आता पुढचा विचार उपनिषद म्हणतं की विचार करा की आपण ह्या सगळ्याला का वंदन करतो.
आम्ही उठल्याबरोबर पृथ्वीला वंदन करतो. का वंदन करतो? कारण ते प्रज्ञान, ते चैतन्य पृथ्वीमध्ये आहे. एखाद्या डोंगराला सुद्धा आम्ही नमस्कार करतो, कारण त्या डोंगराला आम्ही हिमालय तरी समजतो किंवा आम्ही त्याला गोवर्धन समजतो, म्हणून त्या पर्वताला सुद्धा आम्ही नमस्कार करतो. एखादी नदी बघितली तर जी नदी जलमेव जीवनम, ती आमचं जीवन उत्तम करणारी आहे आणि म्हणून त्यामध्येही ते तत्व आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, त्या जलाला सुद्धा गंगा नदी म्हणतो आणि त्यालाही काय करतो, तर त्यालाही वंदनच करतो. आकाशामध्ये असणारा आदित्य आहे, तो खरं तर जड आहे, पण तरीसुद्धा त्यालाही आम्ही वंदनच करतो. या पंचमहाभूतांनाही आम्ही वंदन करतो. जी जी भूतं निर्माण झाली आहेत ती सगळी काय आहेत, तर ती मानवाच्या हितासाठीच त्या विधात्याने बनवलेली आहेत. कोणीही तिथे निरुपयोगी नाही आणि प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग विधात्याने प्रत्येकाला काहीतरी कार्य दिले ना. कोणताही अवतार असू दे, आम्ही विज्ञानामध्ये शिकलो ना, कावळा असू दे, पक्षी असू देत, गिधाडं असू देत, हे सगळे निसर्गाचे सफाई कामगारच आहेत. म्हणून कोणी ना कोणीतरी काय केले, तर त्यांना काय केलेलं आहे, तर त्यांना वाहन म्हणून स्वीकारलेलंच आहे ना. उंदरासारखा कुरतडणारा प्राणी असू दे, तो गजाननांनी घेतलेलाच आहे जवळ. गाढवासारखं कोणतंही एखादं आहे की जो पशु काहीच उपयोग नाही आपण म्हणतो, पण तेही शीतला मातेचं वाहन आहे. याचा अर्थ प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे. तिथं ते चैतन्य आहे आणि जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे आपण काय करतो, तर तिथे तिथे आपण नतमस्तक होतो. हे नतमस्तक केव्हा होऊ, जेव्हा आपल्याला कळेल की हे चैतन्य तिथे आहे, हेच तत्व तिथे गेलेलं आहे. आणि ते तत्व कोणतं असेल, तर तेच काय आहे, तर ते प्रज्ञान तत्व आहे. आणि म्हणून वायू म्हणजे काय आहे, वायू म्हणजे दुसरं काही नाही, तर हा मरुत आहे. आमचे समर्थ तर म्हणतात, समर्थांनी एक वायुस्तवनच केले बरं का. आणि वायुस्तवन करता करता समर्थ त्या वायूला प्राणनाथ म्हणतात. आणि मग हा प्राणनाथ कोण आहे? समर्थ ज्या मारुतीची उपासना करतात, किंबहुना ज्या मारुतीचा स्वतः ते अंश होते, त्यालाच ते प्राणनाथ म्हणतात. आणि मग ते म्हणतात, ह्या प्राणनाथाला जोपर्यंत मी आपलासा करत नाही तोपर्यंत मला रामाचं दर्शन नाही. प्राणनाथ म्हणजे कोण आहे? जो मला श्वासरूपाने मी घेतलाच नाही तर माझा देह तरी तगेल काय? मग त्या मरुत तत्वाला मला वंदन करायला नको का? त्याच्याविषयी कृतज्ञता राहायला नको का? याचा अर्थ जीव ज्या जगामध्ये राहतो त्या संपूर्ण जगामध्ये ते चैतन्य परिपूर्णपणाने भरलेलं आहे आणि हे सगळं मानवाच्या हितासाठी आहे. हे जेव्हा त्याला जाणवेल, त्या जीवाला जेव्हा जाणवेल, तेव्हा तो कृतज्ञतेने सर्वांच्या चरणी नतमस्तक होईल. आणि जिथे नतमस्तक होईल तेव्हा आता कुठे तो भेदभाव करेल? तिथे कोणताही भेद नाही, भाव नाही, कोणाशी वैरभाव नाही. आणि जिथे वैरभाव नाही, जिथे आत्मभाव आहे, जिथे प्रेमभाव आहे, आणि जिथे प्रेमभाव असल्यामुळे जिथे आत्यंतिक काय आहे, तर आदर आहे, तिथे समर्थ प्रश्न विचारतात की दाते जिभ चावली, काय कोणी बत्तीशी मोडली. आता मी कोणाचा द्वेष करणार? द्वेष करायला कोणी वेगळा नाहीच आहे. अद्वैत दृष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा कोणाचा द्वेष करणार आणि काय करणार? सगळीकडे एकमेव तेच तत्व आहे. आणि म्हणून आकाशामध्ये काय आहे, तर तोही घनश्याम आहे. तोही कसा आहे, तर मेघश्याम आहे. आकाशाला बघितल्यानंतर सुद्धा मेघश्याम आणि घनश्यामाचं स्मरण होतं आपल्याला. हे सगळं निर्माण करणारं कोण आहे? या सगळ्यामध्ये काय आहे, तर सर्वामध्ये चैतन्य आहे. जे जडामध्ये आहे तेच चेतनामध्ये आहे. आणि म्हणून हे चैतन्य तत्व जड आणि चेतनामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आणि हे समजणं, हे जाणीवेला कळणं म्हणजेच काय आहे, तर प्रज्ञानम ब्रह्म. जड आणि चेतनामध्ये ओतप्रेत असणारं चैतन्य समजणं, त्यालाच काय म्हटलेलं, तर प्रज्ञानम ब्रह्म. आपण बघितलं प्रज्ञानम ब्रह्म सोपाधिक कसं आहे, निरुपाधिक कसं आहे. आणि म्हणून सोपाधिक आणि निरुपाधिकचं असणारं समानाधिकरण, त्यातून आणालं जे महावाक्य आहे ते प्रज्ञानम ब्रह्म आहे. प्रकर्षाने हे ज्ञान जे आहे ते प्रगट होणारं हे प्रज्ञान ब्रह्म आहे. आता ही विश्वातली विविध नामरूप आहेत आणि विविध नामरूप असली तरी प्रत्येक नाम आणि रूपाच्या पाठीमागे काय आहे, तर त्याचं अस्तित्व आहे. आणि अस्तित्व आहे म्हणजेच तिथे काय आहे, अस्ति म्हणजे सत. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. जी जी वस्तू आहे ती ती तुम्हाला आम्हाला कळतीये, कारण त्या वस्तूमध्ये
अगदी पुस्तक असू दे, जमीन असू दे, याचा अर्थ त्याचं ज्ञान आपल्याला होतं आहे. याचा अर्थ ज्याचं ज्ञान होतं आहे तिथे असणारं ज्ञान असलं पाहिजे. आणि तुम्ही आम्ही चैतन्याने युक्त आहोत, तिथे असणारं ज्ञान आहे म्हणून बाहेरून होणारं ज्ञान आपल्याला होतं आहे. म्हणून असणाऱ्या ज्ञानावरती होणारं ज्ञान होतं हा सिद्धांत आहे. आणि म्हणून जगामधल्या लक्षावधी गोष्टींना ज्यांना ज्यांना नाम आणि रूप आहे ते सगळं आपल्याला समजतं. आणि जे जे समजतं ते आपल्या उपयोगाला आहे, म्हणून ते आपल्याला आनंददायी आहे. कधी भावरूपाने आनंददायी आहे तर कधी अभावरूपाने आनंददायी आहे, पण आनंद सगळीकडे आहेच आहे. आणि म्हणून सच्चिदानंद परमात्मा असणारा, अस्तिभाती प्रिय रूप असणारं, ते अस्तिभाती प्रिय हे ईश्वरा स्वरूप असणारं प्रत्येक जड आणि चेतनामध्ये व्यापून राहिलेलं आहे. आणि हे असं जाणणारा कोण आहे तर तो विरळ आहे. त्यांना संत म्हणतात, त्यांना सद्गुरू म्हणतात असं सांगितलेलं आहे. आणि आता सर्वच अस्तित्वाला सद्रूपत्वाचा ब्रह्माचा आधार आहे. त्याच्यामुळेच हे सगळं ज्ञान होतं. तीच काय आहे तर ती संवित आहे, तेच चिदरूप आहे आणि तेच काय आहे तर आनंद रूप आहे. आणि ते कसं आहे तर ते निराकार आहे. आणि ते केवळ जाणलं की जीवाला अत्यंतिक समाधान आहे, अत्यंतिक आनंद आहे. हा आनंदही निरपेक्ष आहे, हाही आनंद निराकार असा आनंद आहे. आणि तो आनंद याच देहाच्या आतमध्ये आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपले 4 देह ओलांडून जावे लागतील. मग नुसते माझे 4 देह ओलांडून चालतील का तर नाही. जीवाला जसा स्थूल देह आहे तसा ब्रह्मांडाचा विराट, याचा अर्थ डोळे उघडल्यानंतर सगळं जग जे दिसतं ते विराट, या सगळ्याचे नामरूपाचा मला बाध करावा लागेल. आणि त्याच्या पाठीमागे असणारं तत्वदर्शन मला पहिल्यांदी करायला लागेल. आणि ह्याचं ट्रेनिंग माझं मला द्यायचं आहे. उपनिषदा मदत करतील, सद्गुरू सांगतील, पण करायचं काम कोणाचं आहे? त्यांचं नाही आहे ना, ते आपलं आहे. ते कोणी करायचं? ते आपलंच आपण करायचं. म्हणून स्थूल देह जो आहे तो जसा माझा स्थूल देह मला ओलांडायचा आहे तसा या ब्रह्मांडाचा विराट देहही मला ओलांडायचा आहे. माझा सूक्ष्म देहामध्ये मन आणि बुद्धी जसं मला ओलांडायचं आहे तसंच या जीवामध्ये, या विश्वरा जगामध्ये लक्षावधी लोक आहेत किंवा 84 लक्ष मन आणि बुद्धी हे जे हिरण्यगर्भ आहे ते हिरण्यगर्भ सुद्धा काय आहे तर तेही तत्व मला ओलांडायचंय. म्हणून माझ्या आतमध्ये असणारं मन बुद्धी जसं ओलांडून जायचंय तसं ते हिरण्यगर्भ तत्वही मला ओलांडून चिंतनाने विचाराने जायचंय. त्यानंतर येणारा कारण देह, याचा अर्थ माझी गाढ झोप आहे. रोज मी ज्या वेळेला गाढ झोपेमध्ये जाते तेव्हा जग नाहीसं होतं, पण हे जग एक दिवस जे दृश्य जगत आहे ते अव्यक्तामध्ये जाणार आहे. आणि म्हणून जीवाचा जो कारण देह आहे तो ब्रह्मांडाचं काय आहे तर ती अव्यक्त दशा आहे. एक दिवस ते अव्यक्त दशेमध्ये जाणार आहे, पुन्हा व्यक्त होणार आहे. आणि म्हणून ही देशा जी आहे हे आपला हाही देह ओलांडायचा आहे. आणि मग त्यानंतर आपला महाकारण देह कोणता आहे तर ज्या महाकारण देहामध्ये मी ब्रह्म आहे हे चिंतन आहे किंवा 6 अहम हे चिंतन आहे. आणि ह्याच ब्रह्मांडामध्ये मूळ माया आहे. ही मूळ अर्थ जिथे एकोम बहुश्याम हे स्फुरण झालं, ही मूळ माया म्हणजे इथूनच काय आहे तर विश्वाची निर्मिती सुरू होते. हा सगळे हे 8 देह मला ओलांडून जायचे आणि म्हणून माझे 4 देह मला ओलांडायचे, ते मला साधनेने, बैठकीच्या साधनेने ओलांडायचे. आणि जे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत ते जागृत अवस्थेमध्ये चिंतनाने मला ओलांडून जायचे. आणि म्हणून अखंड आत्मचिंतन ब्रह्मचिंतनाच्या साह्याने मी त्या आत्मस्वरूपाला किंवा चैतन्य स्वरूपाला जाऊन भिडणं आणि यासाठी नामरूपाचा बाध करणं, आणि ह्याला अखंड बाध समाधी म्हणतात. उपनिषदांना ही समाधी मान्य आहे, ज्या समाधीमध्ये जीवाला अखंड आनंद स्वरूपामध्ये राहता येतं. समाधी याचा अर्थ बुद्धी समतत्वामध्ये स्थिर होणं. ही समाधी उपनिषदांना मान्य आहे, वेदांना मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे. डोळे झाकून बसलेली समाधी नाही मान्य, कारण ती कर्मापासून च्युत करणारी आहे, कर्तव्य कर्मापासून दूर नेणारी आहे, ती नाहीच. आणि म्हणून विचारांच्या साह्याने ते आत्मस्वरूप कडेच आहे. आणि म्हणून ते काय आहे तर ते प्रज्ञान, याचा अर्थ प्रकर्षाने ज्ञान आहे. आणि ज्ञान नाही अशी एकही जागा नाही. आणि मग ते ज्ञान कुठे आहे? जे अंतरंगात प्रज्ञान आहे ते सोपाधिक आहे, बहिरंगात आहे ते निरुपाधिक आहे, पण दोन्हीकडे प्रज्ञानच आहे. आणि म्हणून प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य, ज्याचा
काय आहे उपदेश सद्गुरू करतात आणि त्याचा अनुभव आता कोणाकडे सांगण्याचं काम सद्गुरूंनी केलेलं आहे, सांगण्याचं काम ऐतरेय उपनिषदांनी केलेलं आहे. आता पुढची जबाबदारी तुमची आम्ही की आपण काय करायचं आहे तर साधनेने तिथपर्यंत जायचं आहे. अशी साधना जी आहे ती तुमच्या आमच्या हातनं या सद्गुरूंनी करून घ्यावी, प्रभू रामचंद्रांनी करून घ्यावी. आणि जो अनुभव त्या वामदेवांना आला, सद्गुरूंना आणि संतांना आलेला आहे, त्याच अनुभवामध्ये तुम्ही आम्ही प्रविष्ट व्हावं अशी कृपा या वेदनारायणाने तुम्हा आम्हाला करावी अशी त्याच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.